नमस्कार मित्रांनो. हा फोटोतला तेजस याने जर तुम्हाला फिटनेसच्या टिप्स द्यायला चालू केल्या तर तुम्ही ऐकसाल का? तर अजिबात नाही. जोपर्यंत एखादा माणूस एखादी गोष्ट अचीव्ह करत नाही ना, त्या गोष्टीविषयी तो माणूस बोललेला कुणीच सिरियस घेत नाही. त्यामुळंच मी 1 वर्ष एकदम सीरियस वर्कआउट केला, डाएट केला आणि चांगलं मसल मास गेन केलं. एकदम चांगल्या शेपमध्ये आलो. त्याच्यानंतर Instagram जर्नी माझी चालू केली. त्यामुळेच तुम्हाला थोडाफार माझ्यावरती ट्रस्ट आता असेल. ह्या माझ्या 1 वर्षाच्या फॅट टू फिट जर्नीमध्ये मी फक्त 12 सुट्ट्या मारल्या होत्या. इतर वेळेस माझा डाएट आणि वर्कआउट टू द पॉईंट होता. पण मला इतक्या लवकर चांगला रिझल्ट भेटला. माझ्या फिटनेसच्या जर्नीमध्ये मला एक धडा भेटला आहे. तो म्हणजे जोपर्यंत तुम्हाला एखादा माणूस सल्ला विचारत नाही ना, तोपर्यंत तुम्ही दिलंच नाही पाहिजे. कारण फुकटच्या सल्ल्याला किंमत पण नसते आणि तिथे तुम्हाला निंदा सहन करावी लागते. वडापाव, मिसळ खाणारे, कधी जिमला न जाणारे मलासुद्धा फिटनेसचे सल्ले देतात. पण मी शांतपणे ऐकून घेतो, गप्प राहतो. कारण कधी-कधी गप्प राहणंसुद्धा शहाणपणाचं असतं. कारण लोकांना माहितीच नाही आहे, की मसल बिल्डिंग प्रोसेस खूप जास्त स्लो आहे. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण तुम्ही ऐकली असेल ना, सेम तशीच गंमत आहे. थेंबे थेंबानेच मसल तुमचा गेन होत असतो. खूप वर्षाचा डिसिप्लिन आणि वर्कआउट आणि डाएट फक्त तुमची बॉडी बनवतो. चांगला वर्कआउट करा, चांगला डाएट करा आणि स्वतःच्या ध्येयाप्रती एकदम इमानदार राहा. तुमची बॉडी एक दिवस नक्कीच बनेल आणि ती खूप चांगली बनेल. मध्येच सोडून देऊ नका. तुमच्या स्वप्नांना माघार घ्यायला शिकू नका. माझ्या स्वभावातला एक चांगला गुण म्हणजे जोपर्यंत एखादी गोष्ट मला अचीव्ह होत नाही ना, तोपर्यंत मला चैनच पडत नाही. कधी असं होतं की ती गोष्ट अचीव्ह करतो आणि मिळवतो.